हा 7वा 3 ओव्हरची मॅच आहे याच्याकडे लक्ष असू द्या. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चेंडू सीमा पार सर डीजे कुंदन याला सलामी देणारा षटकार. कक्षाच्या बॅनरला हा चेंडू लागला नाहीतर कुंदन यांच्या डोक्यात पडला असता. पहिल्या चेंडूवर षटकार कौतुक मात्र कौतुकने मारला का राहुलने मारला? राहुलने हा षटकार मारलाय. कौतुक समोर आहेत. पाठच्या मॅच मध्ये कौतुकनी मात्र फलंदाजी खूप चांगली केली होती. आता राहुल मात्र या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या वाघोबा फायटर्स पाटीलपाडा 6 धावा. पहिल्या चेंडूवर मोठा फटका 3 षटकांचा मॅच आहे. गोलंदाजी समोर गणेश समोर राहुल. याही पुन्हा एकदा पाय पकडण्याचा प्रयत्न केला. याही मात्र चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या जवळ. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याची गरज नव्हती आणि इकडे रन आउट. येस इट्स विकेट. दुर्दैवी विकेट आहे. काहीच गरज नव्हती. कौतुकचा कॉल खूप चुकीचा आणि फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन. पहिला झटका लागतोय 7 धावेवर डीजे कुंदन. सात धावेवर पहिला गडी बाद. राहुल मी म्हणाल की दुर्दैवी. कॉल चुकीचा आहे. म्हणजे हा कॉल होता मला वाटते कौतुकचा. परंतु कौतुकचा हा कॉल खूप चुकीचा होता. आणि सध्या मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत विजय ऑन स्ट्राईक असणार आहे. चांगला फटका मारल्यानंतर जेव्हा तुम्ही धावचीच्या रूपाने बाद होतात ना डकआउट्स मध्ये आल्यानंतर त्या विचाराने तुम्ही विचलित होता की एखादा मोठा फटका मारताना जर मी बाद झालो असतो तर ते खूप चांगलं होतं. परंतु दुर्दैवीरित्या रन आउट म्हणजे धावचीच्या रूपाने बाद झाल्याने नक्की दुःख होते. धावसंख्येचा विचार केला 7 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. आणि इथून जर या मॅच मध्ये तुम्हाला मी म्हणेन की 3 षटकात मिनिमम 40 प्लस या धावा खूप चांगल्या समजल्या जातील. त्यामुळे त्या मॅच कडे आपलं लक्ष असणार आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी चिराग मेहर स्वागत करतो या फायनल डेच्या मॅच नंबर 7 मध्ये. आकाश भोईर नाही आहेत त्यामुळे आज कॉमेंट्रीची धुरा माझ्याकडे दिली गेलेली आहे. त्याबद्दल मी आयोजकांचा आभार मानतो. तर जाऊया पुन्हा एकदा. धावसंख्या आतापर्यंत फलकावर आहे 7. 1 गडी बाद. टाइम का घेतला जातोय? टाइम कमी घ्या प्लीज नाहीतर आम्हाला टाइमर लावावा लागेल आता कारण वेळ खूप घेतला जातोय. 7 मॅच बाकी आहेत अजून. याही ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. चेंडूला मात्र खेळ आहे बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार. दुसरी धाव पूर्ण. 2 धावेने धावसंख्या मात्र वाढतंय. विजय आल्या आपलं खातं 2 ने खोलतोय. धावसंख्येचा विचार केला 9 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. वाघोबा फायटर्स पाटीलपाडा वर्सेस भांगरे फायटर्स. पालघरचा हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला पाटीलपाडाचा विचार केला तर सफायचा संघ आहे. दोन्ही संघ आमने सामने आहेत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा पोस्ट मात्र 10 ऑन बोर्ड. 4 चेंडू झालेत. 10 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. वाघोबा फायटर्स पाटीलपाडा विरुद्ध दुसऱ्या बाजूला भांगरे फायटर्स म्हणजे पालघर विरुद्ध सफाय अशी लढत चालू आहे. या षटकातील 2 चेंडू. शॉर्ट बॉल होता. कौतुक मात्र कौतुकास्पद फलंदाजी करताना चेंडू सीमा पार. षटकार. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पोहोचते ती मात्र आता जवळजवळ 16 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. लास्ट बॉल अजूनही बाकी. पहिल्या षटकात धावांचा पाऊस. कौतुक याही मात्र सरळ बॅटने खूप चांगला फटका परंतु तेवढाच चांगला झेल पकडला आणि कौतुकची पारी मात्र इकडे समाप्त होताना
धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावला 16 वर 2. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत साहिल आणि विजय ही जोडी. चला पुढच्या मॅच कडे आपलं लक्ष असणार आहे, जिकडे युवा मासवन विरुद्ध जयंबे करसोंडा. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन, प्लीज टॉस साठी या. युवा मासवन कॅप्टन आणि टीम जयंबे करसोंडा, चला या टॉस साठी या. जय मैदानाच्या षटक क्रमांक 2, गोलंदाजी मार्कवर राहुल, स्ट्राईकला फलंदाज विजय. 16 ऑन बोर्ड. याही मात्र चेंडू बॅक ऑफ द लाईन ठेवला, चेंज ऑफ पेस होता, फलंदाजाला काही समजला नाही आणि चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या फलकावलाय 16 वर 2. पहिला चेंडू निर्धाव. 3 षटकाचा मॅच आहे, कमीत कमी 40 या धावसंख्येकडे जावं लागणार आहे. याही पुन्हा एकदा चेंडू हातात फिरवलाय, परंतु यावेळी लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच सांगतात इट्स अ वाईड. स्कोर मूव्स ऑन 17 वर 2 सध्याची स्थिती. कुठे ना कुठे या मॅच मध्ये जर कमबॅक करायचा ना, तर गोलंदाजाला थोडासा कंट्रोल वाली गोलंदाजी करावी लागणार आहे. 17 वर 1 सध्याची स्थिती. इकडे मोठा फटका खेळायचा आहे, चेंडू डीप फाईन लेग बाउंड्रीला. क्लिअर करतोय का? आउटफील्ड स्लो आहे तरी सुद्धा चेंडू थांबला नाही. चेंडू सीमा पार, चौकार 4. धावसंख्येचा विचार केला 21 ऑन बोर्ड. या मॅच मध्ये वाघोबा फायटर्स दहाडताना फलंदाजी करत असताना. शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, परंतु इथे संधी आहे. ओ चांगला प्रयत्नाला 10 पैकी 10 मार्क, परंतु इथे 2च धावा पूर्ण होतील. पुन्हा एकदा तो रिप्ले बघायला आवडेल. पहा तुम्ही ज्या पद्धतीने चेंडू होता हवेत, खूप रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू मात्र हातात आला नाही. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती मात्र आतापर्यंत 23 धावा. चेंडू झाले 3. या षटकातील 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि पाहूया अजून काय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, याही मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड करतात. डॉट बॉल. जयमे करसोंडा मला तिकडे आलेला आहे, त्यांचे कॅप्टन. चला युवा मासवन आपण या, राहुल धानवान टीम आपणही तयार व्हा. पुढचा चेंडू. हो इकडे मात्र 1 हाताने खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज मात्र धावचीच्या रूपाला बाद. गरज होती का? नाही. इकडे मात्र फलंदाज बाद होतोय आणि DJ वाजतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 23 वर 3. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. चला घाई करा. युवा मासवनचा कॅप्टन आलेला मला वाटतं. या षटकानंतर आपण टॉस कडे जाणार आहोत. महेश सरांना विनंती करा सर, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय या नेक्स्ट मॅचचा, जिकडे दोन्ही संघ आमने सामने असणार आहेत. त्या संघांमधली लढत आपल्याला नक्की पाहायला मिळेल. चांगल्या मैदानाच्या आत गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल, फायदा उचलला, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. खणखणाती हा येतोय चौकार. 4. महेश सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. महेश सोनाने सर इथे उपस्थित आहेत आणि आमचे कॅमेरामन सुद्धा पोहोचतील. टॉस होतो इकडे मात्र पुढच्या मॅचचा सेकंड राऊंड चा दुसरा मॅच, जिकडे आपण पाहतो युवा मासवन आणि जयंबे करसोंडा हे दोन्ही संघ आहेत आणि टॉस इकडे मात्र होतोय. येस 27 धावा फलकावला 27.
टॉस इकडे मात्र केला जातोय. महेशजी सोनावणे सर टॉस स्विंग करतायत आणि इकडे मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकला युवा मासवन आणि प्रथम युवा मासवन प्रथम. इकडे मात्र हा चेंडू हवेत आहे आणि तो सर बाहेर येतोय. षटकार. हे गाणंच ठेवून द्या कारण हे गाणं जवळच आहे. धावसंख्येचा विचार 33 वर 3. पहिल्या चेंडूवर षटकार. यावेळी चेंडू सोडलाय. पंच सांगतायत हा खराब चेंडू आहे. वाईट बॉल. धावसंख्या पोचते ती मात्र आता 34. युवा मासवन वन द टॉस अँड इलेक्टेड टू. त्यांच्याकडून मला वाटतं टॉस जिंकलाय. त्यांच्याकडे आपला निर्णय येईलच. बॉल फर्स्ट. येस थँक्यू. त्यामुळे करसोंडा संघ आपण फलंदाजीसाठी तयार राहा. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. षटकार. व्हॉट अ बॉलिंग. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावून पोचते 40 ऑन बोर्ड. 40 धावा. इथे मात्र काय फलंदाजी केली जाते. पैसा वसूल मॅच. 40 धावा. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची आतील कडा आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. बाहरी किनारा और विकेट कीपर का सहारा. काम तमाम. चाळीस वर 4 सध्याची स्थिती. अजून या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ ना बाकी. नवीन फलंदाज शैलेश. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा आदित्य. पुन्हा एकदा मोठा फटका सजवायचा होता. स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. धावसंख्या फलकावर लागते 41-41. लास्ट 2 बॉल्स. निलेश ज्याने एक चौकार खेचला आहे तो मात्र फलंदाजीसाठी तयार होतोय. लास्ट 2 बॉल्स ऑफ थर्ड ओव्हर. इकडे मात्र डाऊन द ट्रॅक आले. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा बॅटवर नीटसा आला नाही आणि एक धाव मात्र मिळेल. एक धावेने धावसंख्या वाढतं. धावसंख्या 42-42. लास्ट बॉल. मॅच कंट्रोल झाला. मी म्हणेन मॅच कंट्रोल झाला कारण धावा ज्या पद्धतीने आल्या होत्या तिथून 5च्या 3 चेंडूवर फक्त 2 धावा आणि 1 विकेट गेलाय. त्यामुळे मॅच कंट्रोल झालाय. Oh, what a bowling, what a comeback. 42 on board and 43 is a target. चला वाघोबा फायटर्स आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि दुसऱ्या बाजूला बंगाल फायटर्स आपले सलामीची जोडी आपण तयार ठेवायची. आपण घेऊ एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका. एकत्र पाहत राहा शिवनेरी रोडखंड बी चषक आणि जाऊया DJ कुंदनकडे.
प्रकारे काढल्या जातील याकडे आपलं लक्ष आहे जर मॅचकडे, कारण मॅच तेवढाच महत्वाचा आहे. मंगल फायटर्स वर्सेस दुसऱ्या बाजूला वाघोबा फायटर्स पाटीलपाडा यामधील हा सामना. चला 18 चेंडू 43 धावा, मॅच ऑन करायची आहे कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि 2 वाजलेले आहेत अजूनही या मॅच नंतर. हा मॅच नंबर 7 आहे, अजून 7 मॅच बाकी आहेत आपल्याकडे. फक्त 3.25 तास आहेत मला तरी वाटते आणि त्याच्यामध्ये 7 मॅच खेळवायचे आहेत. जर वेळेचं बंधन नाही राहिलं तर मात्र मॅचेस कशा कव्हर केल्या जातील हाही तेवढाच मोठा प्रश्न आहे. स्ट्राईकला फलंदाज संजय, नॉन स्ट्राईकला राहुल आणि पहिला गोलंदाजीवर येतो गोलंदाज संदीप. चांगली मॅच पाहायला मिळेल याच अपेक्षेने आपण सर्व या मॅचकडे पाहूया, कारण धावसंख्येचा विचार केला ना तर 43 धावा 3 षटकात, म्हणजे पहिल्या चेंडूपासून हाणामारी करावी लागेल नो डाऊट. टोटल 4 ते 5 षटकार तुम्हाला या 18 चेंडूत मारायचे. स्ट्राईकवर राहुल, डावखुरा फलंदाज आहे राहुल, तर त्याच्याबरोबर संजय. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता, चेंडू नीट सफाईवर आला नाही. 1 धावेने मात्र श्री गणेशा होतोय या मॅच मध्ये. राहुलने मात्र इथे आपलं खातं खोललंय. संजय आता स्ट्राईकवर येतोय. पहिलं षटक संदीप हाता येतोय. 43 धावांचं आव्हान आहे, याचा अर्थ आहे की फलंदाजाला इक्के दुक्के से काम नहीं चलने वाला है, मोठे फटके खेळावे लागतील नो डाऊट. गोलंदाज थांबलाय, पुन्हा एकदा बॉलिंग मार्ककडे जाईल. 42 ची गरज आहे, रिक्वायर्ड रन रेट 14 च्या आसपास. मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नाही, डॉट बॉल. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय, तो हेलिकॉप्टर कुठे लँड होईल? चेंडू सीमा पार, षटकार. व्हॉट आ स्ट्रोक, काय फटका सजवला. पोचते ती मात्र आता 7 वर. पहिला चेंडू सिंगल, त्याच्यानंतर डॉट आणि त्यानंतर षटकार. 43 इज टार्गेट. 43 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. त्यामध्ये पहिल्या 3 चेंडूवर 7 झालेत, अजूनही 36 ची गरज आहे. अंगारे फायटर्स विरुद्ध दुसऱ्या बाजूला वाघोबा फायटर्स पाटीलपाडा. मॅच खूप रंगतदार होणार आहे, कारण दोन्ही फलंदाज खूप चांगल्या टच मध्ये आहेत. खराब चेंडू, फायदा उचललाय. चेंडू किती दूर जाणार? तो हातात जाणार का? हो, सर हातात विसावतोय. खराब शॉट सिलेक्शन आणि विकेट. मैदानाच्या आत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते आतापर्यंत 7. चेंडू झाल्यात आतापर्यंत 4. नवीन फलंदाज राहुल, अजून एक राहुल मैदानाच्या आत, राहुल बी. आलेला हाही मोठा फटका खेळण्याच्या नादात आहे. चेंडू हवेत, झेल सुटतोय, ड्रॉप आणि धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोचते 8. रिक्वायर्ड रन रेट 14 चा होता आणि आतापर्यंत 5 चेंडूत 8 आलेत.
एखादा मोठा फटका पुन्हा एकदाच्या रिक्वायर्ड रन रेटच्या जवळ जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक पहिलं लास्ट बॉल. यावी ऑप्शन बाहेरचा चेंडू चांगला पिक केलाय तिकडे खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार. 4-4-4. बारा आणि येणाऱ्या 12 चेंडूत धावाव्यात 31. रिक्वायर्ड रन रेट 15.50. नवीन गोलंदाज सागर. आले सागरने मात्र आपला क्लास दाखवलाय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूवर इथून षटकार मारून इकडे मात्र त्यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. इकडे चेंडू हवेत आणि फलंदाज मात्र बॅक टू. षटकार. जिंकण्यासाठी मात्र आता 19 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 19 धावा भांगरे फायटर संघाला. अजूनही दुसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 19 धाव्यांची आवश्यकता. चांगली फलंदाजी करतोय या ठिकाणी आदित्य. 5वा चेंडू. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू टाकलेला या ठिकाणी. अजूनही 7 चेंडू आणि 19 धाव्यांची आवश्यकता राहील या ठिकाणी भांगरे फायटर संघाला. चांगला सामना बघायला मिळतोय या ठिकाणी प्रेक्षकांना रोडखडच्या मैदानामध्ये. एक चेंडू जर हा निर्धावला तर खरंच पाटीलपाडा संघाला चांगलं या ठिकाणी चांगला फटका होता, परंतु फसलेला या ठिकाणी झेल मात्र बाद होतोय. आता मात्र 6 चेंडू 19 धाव्यांची आवश्यकता.
आणि हा हाणामारी षटक कोण घेऊन येतोय बघूया पाटीलपाडा संघाकडून. चला घाई करायची आहे. एक षटक शेवटचं शिल्लक आहे. 6 चेंडूत 19 धावांची आवश्यकता आणि घेऊन येतोय तो राहुल. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. 5 चेंडू निर्धाव टाकून मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार खाल्ला होता, परंतु चांगली गोलंदाजी केली होती त्या ठिकाणी त्यांनी. पुन्हा एकदा तोच राहुल शेळका येतोय शेवटचं षटक घेऊन. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. आपल्याकडे खूपच वेळ कमी आहे. यानंतरचा सामना जो आहे त्यांनी सुद्धा तयार राहायचं आहे. सामना संपल्या मात्र त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला फलंदाज तुम्ही सुद्धा घाई करायची आहे. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 3 मोठे फटके सामन्यात बदल घेऊन येऊ शकतो. चला लेफ्ट हँड बॅट्समन नवीन फलंदाज. कल्पेश बघूया उडवलेला फटका मात्र या सीमारेषा पार षटकार. आता मात्र 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. लेफ्ट हँड बॅट्समन कल्पेश राहुल आणि गोलंदाज सुद्धा राहुल. या ठिकाणी मात्र पहिलाच षटकार. अजूनही 2 षटकारांची आवश्यकता. 5 चेंडू 13 धावा. हो चांगला चेंडू. या ठिकाणी मात्र निर्धाव येतोय. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. पुन्हा तेच कमबॅक करतोय का बघूया राहुल. फलंदाज लेफ्ट हँड. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होता मात्र यष्टीरक्षकाला चेंडू पकडता आला नाही. निर्धाव चेंडू मागे मात्र 4 धावा या बाईच्या स्वरूपात जात आहेत. चांगला चेंडू फेकला होता राहुल यांनी. खरंच कमबॅक केलं होतं त्याने, परंतु यष्टीरक्षकाला चेंडू काही पकडता आला नाही. बाईच्या स्वरूपात 4 धावा. ह्या 4 धावा महागात पडू शकतात शेवटला. आता मात्र 3 चेंडू 9 धाव्यांची आवश्यकता राहील या ठिकाणी भांगरे पाटर संघाला. 3 चेंडू 9 धावा. चांगली गोलंदाजी करतोय राहुल. पहिल्याच चेंडूवरती षटकार घेतला होता, परंतु 2 चेंडू निर्धाव टाकले होते, परंतु यष्टीरक्षक चुकीमुळे 4 धावा गेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू. या ठिकाणी पुन्हा एकदा यष्टीरक्षक बॉल मात्र अडकलेला आहे. या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत का? आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं, मात्र यष्टीरक्षकाला पुन्हा तो चेंडू पकडता आला नाही. गडी बाद झाला असता, परंतु 2 धावा या ठिकाणी. आता मग 2 चेंडू 7 धावा. एक मोठा फटका की एक गडी बाद. आजच्या दिवसातला एक सामना मात्र या ठिकाणी सुपर ओव्हरचा झाला होता. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके खेचून सुपर ओव्हर झाली होती. बघूया आता 2 चेंडू 7 धावा. कोण जिंकतोय, भांगरे फायटर की पाटीलपाडा? फुलटॉस चेंडू. या ठिकाणी फसलेला आहे चेंडू. 2 धावा मिळालेल्या आहेत या ठिकाणी. क्षेत्ररक्षक खूपच लांब होता. चेंडू मात्र झेलचा कॉल होता, परंतु 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. अजूनही 1 चेंडू 5 धावा. चौकार की षटकार की विकेट? चौकार आला तर सुपर ओव्हर, षटकार आला तर मात्र भांगरे फायटर सामना जिंकतोय. आणि जर बॉल डॉट आला तर मात्र या ठिकाणी करवाळे पाटीलपाडा या ठिकाणी विजयी होऊ शकतो. यानंतरचा सामना जो आहे त्याने त्वरित तयार राहायचंय. 1 चेंडू 5 धावा. चला घाई करायची आहे. जास्त वेळ लावू नये किंवा आपल्याला फायनलचे सामने खेळवायचे आहेत. वातावरणामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. लवकर अंधार होण्याची शक्यता. आणि असं पण 6 वाजता अंधार पडतोच आपल्या इकडे. आज 5 वाजता सुद्धा अंधार पडू शकतो.
आज सर्वात छोटा दिवस आहे 21 डिसेंबर आणि ह्या ठिकाणी मात्र खूपच सुंदर गोलंदाजी राहुल यांच्याकडून. कमबॅक असं करतात. पहिल्याच चेंडू षटकार खाल्ला होता परंतु मागचे 5 चेंडू खूपच अप्रतिम असे फेकलेले आहेत आणि या ठिकाणी संघाला विजयापर्यंत पोहोचवलेले ते राहुल शेलका यांनी. चला नेक्स्ट मॅच. बॅट्समन तयार राहायचं आहे. युवा मासवन खूपच चांगली शिस्तबद्ध असा संघ दिसतोय. चांगली शिस्त दाखवलेली या ठिकाणी. धन्यवाद.